वाजवते, नीट झोपू पण नाही देते. थांब मीच जाऊन बघते. वृंदा, आता तू कुठे चाललीयस? व्हॉट इज दिस नॉनसेन्स आहे? हा काय फालतूपणा आहे? इतक्या रात्री कोणाच्या लग्नाची वरात निघालीये? वृंदा असू दे ग, आता तू उगाच भांडू नकोस. भांडण नको करू म्हणजे काय? आपल्या सगळ्यांनाच याचा त्रास होतोय ना, मग त्यांना जाऊन सांगायला नको? आलेस मी. थांब वृंदा, तू आई. हे काय सगळं चाललंय बाबा? अगं काय नाही, त्यांचे जावई येत आहेत ना, त्यांचं स्वागत करतायत ते. हे असं इतरांची झोपमोड करून स्वतःचे चोचले काय पुरवतायत हे लोक? अगं जाऊ दे ना, तुला काय करायचंय? त्यांचं ते बघून घेतील काय ते. हो बरोबर आहे, हा ज्याचा त्याचाच प्रश्न आहे. मग तुम्ही जावयाला वेलकम करा किंवा काहीही करा, पण इतरांना त्रास होईल ह्याचं भान ठेवा जरा काहीतरी. लोक राहतात तिथे आजूबाजूला. पिचपिचीत वाजवतो काय? साधी असं मी येणार आहे? माझा जावई येणार आहे. माझा जावई कुठून? परदेशातून येणार आहे. चोख पैसे हवे असतील ना, दणदणीत वाजवायचं. डोक्या गेली खड्ड्यात. वाजव जोरात. ए काय पे करतो? वाजव वाजव, जोरात वाजव. या लिंबूवाडी चौकात बँड वाजत राहायला पाहिजे. कोणी जायला थांबायला? वाजवा जोरात. काय ध्यान दिसतंय? फॉरेन येतोय म्हणल्यावर कसं यायला हवं होतं. मी तुला चंदनाबद्दल बोललो होतं ते खरं होतं ना? गोड मुलगी आहे, पण काय? सुदेश, मला असं वाटतं की प्रसाद भाऊजींचं चंदनाऐवजी वृंदाशी लग्न व्हायला हवं. डोंट बी सिली यार, काय बोलतेस तू? ती लहान आहे अजून. लहान काय, 12वीची परीक्षा देते यंदा, म्हणजे 18 कंप्लीट असणार. छाया, भलते सलते विचार डोक्यात आणू नकोस. आपण झोपायला जाऊया, चला. हीच ती पर्स. अहो, या अख्ख्या लिंबूवाडीवरती तुम्ही राज्य केलं असतं. ही पर्स मिरवत मिरवत. राज्य करण्यासाठी या पर्सची गरज नाही या सासूला. माझं राज्य आहेच लिंबूवाडीवर. अरे काल बघितलंस ना तू कसं तुझं जंगी स्वागत केलं ते? काल पाहिलंस ना त्या लवंगी मिरचीची, त्या वृंदाची काय अवस्था केली मी ते? वृंदा, बरोबर आहे तुझं. मी माझ्या आईला नाही दुखवू शकत. त्याला कारणही तसंच आहे. तुला आठवतंय सुदेश दादाचं लग्न झाल्यावर तुम्ही सगळे अमरावतीला गेला होता? हो, माझ्या चुलत भावाचं लग्न होतं. त्याचं काय पण? आई अगं काय करतेस? मी ओरडून ओरडून आईला थांब म्हणत होतो. आई आई ऐकतच नव्हती. आई अगं असं करू नकोस ना प्लीज. आई पुढे काय करणार याची मला पूर्ण कल्पना आली होती. शेवटी मी प्रयत्न करून जोर लावून दरवाजा उघडला, आतमध्ये गेलो आणि फासावर लटकलेले आईचे पाय पकडून तिला खाली उतरवलं. आई आई अगं काय करतेस बेड्यासारखं? सोड मला, मला नाही जगायचंय प्रसाद, मला नाही जगायचं. काय झालंय? काय वेड्यासारखं करायला निघाली होतीस? हा, माझं लेकरू नाही रे माझ्या बरोबरला. कोणती मुलगी हवी तिच्या बरोबर केला लग्न करून. प्लीज असं म्हणू नकोस. आम्हाला सगळ्यांना तू हवी आहेस आई. खरंच मी तुला हवी आहे प्रसाद. मग मला एक वचन देशील बाळा? तू मला सोडून कुठेही आणि कधीही जाणार नाहीस, कधीच नाही. आई मी तुला वचन देतो की मी तुला सोडून कधीही आणि कुठेही जाणार नाही, आणि तुला दुःख होईल असं अजिबात वागणार नाही. ते दृश्य अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे, अजूनही.